नमस्कार शेतकरी बांधवांनो. शेती ज्ञानसागरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं हे चॅनल म्हणजे खास आपल्यासाठी. शेतीबद्दलची, सरकारी योजनांची सगळी माहिती अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेण्याचे एक ठिकाण. अहो खरं सांगा, पेरणीसाठी कर्ज काढल्यापासून ते पीक हातात येईपर्यंत आपल्या डोक्यावर एक ओझं असतं, नाही का? कर्जाच्या परतफेडीची चिंता, कधी पाऊस साथ देत नाही, तर कधी बाजारात भाव मिळत नाही, आणि मग हे कर्जाचं चक्र वाढतच जातं. ही चिंता आपल्या सगळ्यांचीच आहे. पण आता या चिंतेवर एक मोठा दिलासा देणारी बातमी आलीय, आणि आज आपण तीच सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर मग आज आपण काय काय जाणून घेणार आहोत? सगळ्यात आधी सरकारने नेमकी काय घोषणा केलीये ते बघू. मग ह्या कर्जमाफीचा फायदा कोणाकोणाला मिळणार आहे हे स्पष्ट करू. तिसरं म्हणजे जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांच्यासाठी काय आहे. चौथं, सरकारचा यामागचा हेतू काय आहे. आणि सगळ्यात शेवटी या योजनेचा आपल्यासारख्या शेतकऱ्याच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. चला थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. नुकतेच सरकारने एक खूप मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पात झाली. आता अर्थसंकल्प म्हणजे काय तर घाबरू नका, सोप्पं आहे. जसं आपण आपल्या घराचा हिशोब लावतो की नाही, की वर्षभरात कुठे किती पैसे खर्च करायचे, तसंच सरकार पूर्ण राज्याचा हिशोब मांडतं. आणि याच हिशोबात त्यांनी आपल्या शेतकऱ्यांसाठीही खास तरतूद केली आहे. आणि या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. हे फक्त एक नाव नाहीये, तर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आपल्या शेतकरी बांधवांना बाहेर काढण्यासाठी सरकारने टाकलेले एक महत्त्वाचं पाऊल आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दिलासा देणं हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्याचं उत्तर आपल्याला हवंय, की ह्या योजनेचा लाभ नक्की मिळणार कोणाला? कोण कोण ह्या कर्जमाफीसाठी पात्र ठरणार? सरकारने यासाठी काही नियम ठरवले आहेत. ते आपण आता एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ, म्हणजे मनात काहीच गोंधळ राहणार नाही. तर ऐका, ह्यातला पहिला आणि सर्वात मोठा फायदा त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांचं पीक कर्ज थकीत आहे. आता थकीत म्हणजे काय? म्हणजे ज्यांनी बँकेकडून पिकासाठी कर्ज घेतलं, पण काही अडचणींमुळे, जसं की पाऊस नाही पडला किंवा भाव नाही मिळाला, त्यामुळे ते कर्ज वेळेवर फेडू शकले नाहीत. ज्यांची कर्ज फेडण्याची मुदत संपून गेली आहे, पण कर्ज अजून बाकी आहे, अशा सगळ्या शेतकऱ्यांचा ह्यात समावेश होणार आहे. बरं, मग सरकार किती कर्ज माफ करणार? तर जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत. ह्यातला पर्यंत हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे काय? समजा एखाद्या शेतकऱ्यावर 1.5 लाखाचं कर्ज आहे, तर त्याचं पूर्ण 1.5 लाख माफ होईल. पण जर कोणावर 2.5 लाखांचं कर्ज असेल, तर सरकार त्यातले 2 लाख माफ करेल, आणि वरचे 50,000 त्या शेतकऱ्याला भरावे लागतील. म्हणजे 2 लाखांपर्यंत पूर्ण माफी, आणि त्यापेक्षा जास्त असल्यास 2 लाखांची मदत. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे तारीख. सरकारने एक शेवटची तारीख ठरवली आहे, 30 सप्टेंबर 2025. ही तारीख नीट लक्षात ठेवा किंवा कुठेतरी लिहून ठेवा, कारण ह्या तारखेपर्यंत ज्यांचं कर्ज थकीत असेल, फक्त आणि फक्त त्यांचाच या योजनेसाठी विचार केला जाईल. आता आपल्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल, की जे शेतकरी इमानदारीने खूप कष्ट करून वेळेवर आपलं कर्ज फेडतात, त्यांचं काय? सरकारने फक्त कर्ज न फेडणाऱ्यांचाच विचार केलाय का? तर नाही, अजिबात नाही. सरकारने अशा प्रामाणिक शेतकऱ्यांचाही खूप छान विचार केलाय. त्यांच्या जबाबदारीला एक मोठी शाब्बासकीच दिलीये. जे शेतकरी बांधव आपलं कर्ज वेळेच्या वेळी परत करतात, त्यांना सरकार प्रोत्साहन देणार आहे. प्रोत्साहन म्हणजे काय? तर एक प्रकारचं बक्षीस. जसं शाळेत एखादा हुशार मुलगा रोज अभ्यास करतो, तर गुरुजी त्याला शाब्बासकी देतात की नाही? अगदी तसंच सरकार आपल्या प्रामाणिक शेतकऱ्यांना त्यांच्या चांगल्या आर्थिक सवयींबद्दल बक्षीस देणार आहे. आणि हे बक्षीस किती असणार आहे माहितीये? तब्बल 50,000 रुपये. हो, जे शेतकरी नियमितपणे कर्ज फेडत आहेत, त्यांना सरकारच्या वतीने 50,000 रुपयांचा लाभ दिला जाईल. त्यांच्या प्रामाणिकपणाचा हा एक मोठा सन्मान आहे. चला, म्हणजे आता सगळं चित्र स्पष्ट झालं असेल. आपण परत एकदा सोपं करून बघूया. एका बाजूला आहेत आपले थकीत कर्जदार बांधव, त्यांना सरकार 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देणार. आणि दुसऱ्या बाजूला आहेत आपले प्रामाणिक वेळेवर कर्ज फेडणारे शेतकरी, त्यांना सरकार 50,000 रुपयांचं प्रोत्साहन म्हणजे बक्षीस देणार. याचा अर्थ या योजनेत सगळ्यांचाच विचार झाला आहे. बरं, पण सरकार हे सगळं का करतंय?
यामागचा सरकारचा उद्देश काय आहे? फक्त एकदा कर्ज माफ करून विषय संपवायचा आहे की यामागे काहीतरी दूरचा विचार आहे? तर हो, यामागे एक मोठा विचार नक्कीच आहे. सरकारचं ध्येय असं आहे की शेतकऱ्याला फक्त एकदा मदत नाही करायची, तर त्याला इतकं सक्षम करायचं आहे की त्याच्यावर पुन्हा कर्ज घेण्याची वेळच येऊ नये. त्याला कायमचं आर्थिक स्थैर्य द्यायचं आहे. हे तसंच आहे जसं आपण एखाद्या झाडाला फक्त एकदा पाणी घालून सोडून देत नाही, तर ते झाड स्वतःच्या पायावर उभं राहीपर्यंत, मजबूत होईपर्यंत त्याची काळजी घेतो. तसंच काहीसं सरकारला शेतकऱ्याला कायमचं कर्जमुक्त करायचं आहे. आत्तापर्यंत आपण योजना समजून घेतली, सरकारचा हेतू पण समजला, पण या सगळ्याचा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर, आपल्या शेतीवर काय परिणाम होणार आहे? आपल्याला खराखुरा फायदा काय मिळणार आहे? चला, ते समजून घेऊया. याचे कमीत कमी 4 मोठे फायदे आहेत. पहिला म्हणजे डोक्यावरचं ते कर्जाचं मोठं ओझं उतरणार आहे. दुसरं, आपल्याला एक नवी आर्थिक सुरुवात करता येईल. जुनं कर्ज फिटल्यामुळे नव्या हंगामाची तयारी आपण मोकळ्या मनाने करू शकू. तिसरा फायदा, जे प्रामाणिक आहेत त्यांना त्यांच्या प्रामाणिकपणाचं फळ मिळणार आहे. आणि चौथा, जो खूप महत्त्वाचा आहे, जुनं कर्ज फिटल्यामुळे बँकेतलं आपलं नाव चांगलं होईल आणि गरज पडल्यास नवीन कर्ज घेण्यासाठी आपण पात्र ठरू. थोडक्यात सांगायचं तर ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना आपल्या महाराष्ट्रातल्या लाखो शेतकरी कुटुंबांसाठी एक खूप मोठा आधार आहे, एक मोठा दिलासा आहे. अनेक वर्षांपासूनच्या त्रासातून बाहेर पडण्यासाठी हा एक आशेचा किरण आहे. पण जाता जाता एक महत्वाचा प्रश्न मनात येतो की खरंच या एका योजनेमुळे आपलं भविष्य बदलेल का? आपल्या शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने कर्जमुक्त भविष्याकडे टाकलेलं हे पहिलं यशस्वी पाऊल ठरू शकेल का? याचं उत्तर तर येणारा काळच देईल. पण एक नक्की, सुरुवात खूप चांगली झाली आहे. ही माहिती आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे. ती फक्त आपल्यापुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या गावात, आपल्या मित्रपरिवारात, सगळ्या शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आमचं काम आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा. आणि हो, भविष्यातही अशाच योजनांची सोपी आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या शेती ज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.